हे आहेत राजापूर बाजारपेठेतील ठाकूर बेकर्स। आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी म्हणजेच 1947 साली या बेकरीची स्थापना झाली आणि तेव्हापासून ते आज तागत ठाकूर बेकर्स स्वादिष्ट या ब्रँड नावाने लोकांपर्यंत अविरतपणे आपले क्वालिटी प्रोडक्ट्स पोहोचवत आहेत। ठाकूर यांची चौथी पिढी या व्यवसायात असून आता मीडियाचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले बेकरी प्रोडक्ट्स भारतातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवले जातील यावर अभ्यास करत आहेत आणि म्हणूनच यांचे हे सर्व प्रोडक्ट्स यांच्या वेबसाईट उपलब्ध आहेत, जे तुम्ही अगदी घरी बसल्या मागवू शकता। स्वीट हार्ट, नजराना, मखरूम, पिस्ता बदाम, श्रूजबरी या यांच्या फेमस कुकीज असून यांच्या बेकरीमध्ये नजराना नानकटाई, ट्विस्टेड खारी, नमकीन बटर, क्रिस्पी खारी, मखानिया बटर हे प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत। केक मध्ये देखील व्हॅनिला, पायनॅपल, चॉकलेट, ऑरेंज या फ्लेवर्स मध्ये कप आणि स्लाइस केक यांच्याकडे उपलब्ध आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांचे रत्नागिरीत एकूण 3 मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून जर्मन मेड ऑटोमेटेड मशिनरी मध्ये हे बेकरी प्रोडक्ट्स बनवले जातात आणि यांच्या या बेकरी व्यवसायातून आपल्या कोकणातील स्थानिकांना एक रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे। तर कोकणात आलात तर नक्की यांच्या राजापूर बाजारपेठेतील बेकरी शॉपला भेट द्या आणि यांचे प्रोडक्ट्स घर बसल्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी यांच्या वेबसाईटला भेट द्या, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत। हे आहेत राजापूर बाजारपेठेतील ठाकूर बेकर्स। आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी म्हणजेच 1947 साली या बेकरीची स्थापना झाली आणि तेव्हापासून ते आज तागत ठाकूर बेकर्स स्वादिष्ट या ब्रँड नावाने लोकांपर्यंत अविरतपणे आपले क्वालिटी प्रोडक्ट्स पोहोचवत आहेत। ठाकूर यांची चौथी पिढी या व्यवसायात असून आता मीडियाचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले बेकरी प्रोडक्ट्स भारतातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवले जातील यावर अभ्यास करत आहेत आणि म्हणूनच यांचे हे सर्व प्रोडक्ट्स यांच्या वेबसाईट उपलब्ध आहेत, जे तुम्ही अगदी घरी बसल्या मागवू शकता। स्वीट हार्ट, नजराना, मखरूम, पिस्ता बदाम, श्रूजबरी या यांच्या फेमस कुकीज असून यांच्या बेकरीमध्ये नजराना नानकटाई, ट्विस्टेड खारी, नमकीन बटर, क्रिस्पी खारी, मखानिया बटर हे प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत। केक मध्ये देखील व्हॅनिला, पायनॅपल, चॉकलेट, ऑरेंज या फ्लेवर्स मध्ये कप आणि स्लाइस केक यांच्याकडे उपलब्ध आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांचे रत्नागिरीत एकूण 3 मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून जर्मन मेड ऑटोमेटेड मशिनरी मध्ये हे बेकरी प्रोडक्ट्स बनवले जातात आणि यांच्या या बेकरी व्यवसायातून आपल्या कोकणातील स्थानिकांना एक रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे। तर कोकणात आलात तर नक्की यांच्या राजापूर बाजारपेठेतील बेकरी शॉपला भेट द्या आणि यांचे प्रोडक्ट्स घर बसल्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी यांच्या वेबसाईटला भेट द्या, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत। हे आहेत राजापूर बाजारपेठेतील ठाकूर बेकर्स। आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी म्हणजेच 1947 साली या बेकरीची स्थापना झाली आणि तेव्हापासून ते आज तागत ठाकूर बेकर्स स्वादिष्ट या ब्रँड नावाने लोकांपर्यंत अविरतपणे आपले क्वालिटी प्रोडक्ट्स पोहोचवत आहेत। ठाकूर यांची चौथी पिढी या व्यवसायात असून आता मीडियाचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले बेकरी प्रोडक्ट्स भारतातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवले जातील यावर अभ्यास करत आहेत आणि म्हणूनच यांचे हे सर्व प्रोडक्ट्स यांच्या वेबसाईट उपलब्ध आहेत, जे तुम्ही अगदी घरी बसल्या मागवू शकता। स्वीट हार्ट, नजराना, मखरूम, पिस्ता बदाम, श्रूजबरी या यांच्या फेमस कुकीज असून यांच्या बेकरीमध्ये नजराना नानकटाई, ट्विस्टेड खारी, नमकीन बटर, क्रिस्पी खारी, मखानिया बटर हे प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत। केक मध्ये देखील व्हॅनिला, पायनॅपल, चॉकलेट, ऑरेंज या फ्लेवर्स मध्ये कप आणि स्लाइस केक यांच्याकडे उपलब्ध आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांचे रत्नागिरीत एकूण 3 मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून जर्मन मेड ऑटोमेटेड मशिनरी मध्ये हे बेकरी प्रोडक्ट्स बनवले जातात आणि यांच्या या बेकरी व्यवसायातून आपल्या कोकणातील स्थानिकांना एक रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे। तर कोकणात आलात तर नक्की यांच्या राजापूर बाजारपेठेतील बेकरी शॉपला भेट द्या आणि यांचे प्रोडक्ट्स घर बसल्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी यांच्या वेबसाईटला भेट द्या, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत। हे आहेत राजापूर बाजारपेठेतील ठाकूर बेकर्स। आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी म्हणजेच 1947 साली या बेकरीची स्थापना झाली आणि तेव्हापासून ते आज तागत ठाकूर बेकर्स स्वादिष्ट या ब्रँड नावाने लोकांपर्यंत अविरतपणे आपले क्वालिटी प्रोडक्ट्स पोहोचवत आहेत। ठाकूर यांची चौथी पिढी या व्यवसायात असून आता मीडियाचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले बेकरी प्रोडक्ट्स भारतातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवले जातील यावर अभ्यास करत आहेत आणि म्हणूनच यांचे हे सर्व प्रोडक्ट्स यांच्या वेबसाईट उपलब्ध आहेत,
जे तुम्ही अगदी घरी बसल्या मागवू शकता. स्वीट हार्ट, नजराना, मखरूम, पिस्ता बदाम, श्रूजबरी यांच्या फेमस कुकीज असून यांच्या बेकरीमध्ये नजराना नानकटाई, ट्विस्टेड खारी, नमकीन बटर, क्रिस्पी खारी, मखानिया बटर हे प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. केक मध्ये देखील व्हॅनिला, पायनॅपल, चॉकलेट, ऑरेंज या फ्लेवर्स मध्ये कप आणि स्लाइस केक यांच्याकडे उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांचे रत्नागिरीत एकूण 3 मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून जर्मन मेड ऑटोमेटेड मशिनरी मध्ये हे बेकरी प्रोडक्ट्स बनवले जातात आणि यांच्या या बेकरी व्यवसायातून आपल्या कोकणातील स्थानिकांना एक रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे. तर कोकणात आलात तर नक्की यांच्या राजापूर बाजारपेठेतील बेकरी शॉपला भेट द्या आणि यांचे प्रोडक्ट्स घर बसल्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी यांच्या वेबसाईटला भेट द्या, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. हे आहेत राजापूर बाजारपेठेतील ठाकूर बेकर्स. आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी म्हणजेच 1947 साली या बेकरीची स्थापना झाली आणि तेव्हापासून ते आज तागत ठाकूर बेकर्स स्वादिश या ब्रँड नावाने लोकांपर्यंत अविरतपणे आपले क्वालिटी प्रोडक्ट्स पोहोचवत आहेत. ठाकूर यांची चौथी पिढी या व्यवसायात असून आता मीडियाचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले बेकरी प्रोडक्ट्स भारतातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवले जातील यावर अभ्यास करत आहेत आणि म्हणूनच यांचे हे सर्व प्रोडक्ट्स यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, जे तुम्ही अगदी घरी बसल्या मागवू शकता. स्वीट हार्ट, नजराना, मखरूम, पिस्ता बदाम, श्रूजबरी यांच्या फेमस कुकीज असून यांच्या बेकरीमध्ये नजराना नानकटाई, ट्विस्टेड खारी, नमकीन बटर, क्रिस्पी खारी, मखानिया बटर हे प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. केक मध्ये देखील व्हॅनिला, पायनॅपल, चॉकलेट, ऑरेंज या फ्लेवर्स मध्ये कप आणि स्लाइस केक यांच्याकडे उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांचे रत्नागिरीत एकूण 3 मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून जर्मन मेड ऑटोमेटेड मशिनरी मध्ये हे बेकरी प्रोडक्ट्स बनवले जातात आणि यांच्या या बेकरी व्यवसायातून आपल्या कोकणातील स्थानिकांना एक रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे. तर कोकणात आलात तर नक्की यांच्या राजापूर बाजारपेठेतील बेकरी शॉपला भेट द्या आणि यांचे प्रोडक्ट्स घर बसल्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी यांच्या वेबसाईटला भेट द्या, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. हे आहेत राजापूर बाजारपेठेतील ठाकूर बेकर्स. आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी म्हणजे हॅलो 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री महालक्ष्मी क्रिकेट क्लब उंबरवाडी आयोजित कोतोडे उंबरवाडी प्रीमियर लीग या ठिकाणी सर्व उपस्थित खेळाडू, संघमालक आणि सर्व अतिथींचं या ठिकाणी महालक्ष्मी क्रिकेट क्लबच्या वतीनं आभार मानतो. या ठिकाणी आज या ठिकाणी जे 4 संघ बोलले आहेत त्या 4 संघ मालकांना एक नम्र विनंती आहे, आपापला संघ घेऊन या ठिकाणी मैदानात उपस्थित व्हायचं आहे. लगेचच या ठिकाणी प्रथम ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल, त्यानंतर उद्घाटन करून सामन्यांना सुरुवात होईल. सर्व संघ मालक व त्यांच्या सर्व खेळाडूंना एक नम्र विनंती आहे, त्यांनी लगेचच या ठिकाणी मैदानामध्ये यायचं आहे. 4ही संघ या ठिकाणी मैदानात असणार आहेत. सुरुवातीला सर्वांना एक नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे सर्व संघ मालकांनी या ठिकाणी आपला संघ घेऊन लवकरच मैदानात यायचंय. आजच्या दिवसातील कुसुमेश्वर स्पोर्ट्स कोतवडे, चंडिका गणपतीपुळे, साई अजिंक्य कोतवडे आणि महारवळनाथ करबुडे या 4ही संघाच्या
संघनायक तसंच संघ मालकांना कृपया विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी आपला संघ घेऊन मैदानामध्ये यायचंय, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला या स्पर्धेला सुरुवात करता येईल. साई अजिंक्य कोतवडे, संघ मालक अजिंक्य धुंदूर, आपला संघ घेऊन लगेचच मैदानामध्ये यायचंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी लावलेत ते आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर संजय पाटील. त्याचप्रमाणे आमच्या गाडीचे अध्यक्ष गजानन मारगोडे यांना देखील मी विनंती करतो त्यांनी मैदानामध्ये यायचंय. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष नरेश कोलगे यांना देखील विनंती आहे की त्यांनी मैदानामध्ये यायचंय. त्याचप्रमाणे गावकर सुधाकरजी कोलगे यांना देखील नम्र विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी मैदानामध्ये यायचंय. त्याचप्रमाणे वाडीतील सर्व उपस्थित एक नम्र विनंती आहे की त्यांनी देखील या ठिकाणी मैदानामध्ये यायचंय. सागर कोलगे, या ठिकाणी संघांना आपण लाईनअप करून घ्यायचंय. अजिंक्य धुंदूर विनंती आहे की या ठिकाणी यायचं. त्याचप्रमाणे चंडिका गणपतीपुळे, पिंटा शेठ गावणकर विनंती आहे तुम्हाला देखील या ठिकाणी आपला संघ घेऊन मैदानामध्ये यायचंय. त्याचप्रमाणे विलासजी पाचकुडे यांना देखील विनंती आहे की त्यांनी आपला संघ घेऊन मैदानामध्ये यायचंय. त्याचप्रमाणे कुसुमेश्वर स्पोर्ट्स संघ निकू सुरे, तुम्हाला देखील नम्र विनंती आहे की आपला संघ घेऊन लगेचच मैदानामध्ये यायचंय. निकू सुरे, प्रथम या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल. त्यानंतर या ठिकाणी नारळ म्हणतो पहिलं हे करायचं, तेच म्हणतो पहिलं स्पर्धेचं उद्घाटन करायला पाहिजे. असं आहे, पहिलं स्पर्धेचं या ठिकाणी अगरबत्ती कशाला नारळ अगरबत्ती आणलेली आहे, ती अगरबत्ती आहे ना. सगळं या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि प्रथम या ठिकाणी आपण या स्पर्धेचं उद्घाटन करून घेणार आहे. त्यानंतर या ट्रॉफीचं अनावरण करण्यात येईल आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी सामन्यांना सुरुवात होईल. या ठिकाणी या स्पर्धेसाठी आम्हाला पंच देखील या ठिकाणी लाभलेत. मी पंकज खेळ यांना देखील विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी मैदानामध्ये यायचंय. तुझा
या ठिकाणी आपण स्पर्धेचं उद्घाटन करून घेतोय. या ठिकाणी वाडीचे गावकर सुधाकरजी कोलगे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतोय या ठिकाणी. त्याचप्रमाणे चारही संघाचे संघ मालकांना देखील या ठिकाणी विनंती करतोय की त्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहायचंय. वाडीतील उपस्थित सर्व ग्रामस्थांना विनंती की त्यांनी या ठिकाणी उद्घाटनासाठी यायचंय. महालक्ष्मी क्रिकेट क्लब आयोजित भव्य अंडरआर्म क्रिकेट जिल्हास्तरीय या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्रिकेटचा या ठिकाणी महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी ठिकाणी स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. यानंतर या ठिकाणी या ट्रॉफीचं अनावरण करण्यात येणार आहे. उपस्थित या ठिकाणी डॉक्टर संजयजी पाटील यांना विनंती करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी ट्रॉफीचं या ठिकाणी अनावरण होतंय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. महालक्ष्मी क्रिकेट क्लब आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी भव्य ट्रॉफीचं या ठिकाणी अनावरण होतंय. आणि आता एक सर्वांना विनंती आहे की आहे त्याच जागी या ठिकाणी सर्वांनी उभं राहायचंय. सावधान. या ठिकाणी राष्ट्रगीत होईल. 2 मिनिटं थांबायचंय. या ठिकाणी प्रथमच आपण या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन तर खूपच जोरदार पद्धतीने झालेलं आहे. या ठिकाणी सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. सावधान. भारत माता की विश्राम. या ठिकाणी आजच्या या स्पर्धेमध्ये आज आपण हे 4 संघ या ठिकाणी खेळणार आहेत एकमेकांशी. साई अजिंक्य कोतवडे, कुसुमेश्वर स्पोर्ट्स कोतवडे, चंडिका गणपतीपुळे, महारवळनाथ करबुडे आणि या ठिकाणी या स्पर्धेचा या ठिकाणी पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो साई अजिंक्य कोतवडे वर्सेस चंडिका गणपतीपुळे. दोन्ही संघाच्या संघ मालकांना आणि संघ नायकांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी टॉससाठी मैदानामध्ये यायचंय. हे जरा पंचायत या ठिकाणी
पाटील काकांना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी यायचंय. या ठिकाणी या स्पर्धेसाठी आम्हाला पंच लागले ते या ठिकाणी पंकजदा खेळूर, प्रशांतजी भुते, विकास गोंडबरे. या ठिकाणी या स्पर्धेचा पहिला सामन्याचा या ठिकाणी नाणेफेक होते. पाहूया या ठिकाणी नाणेफेक जिंकलं या ठिकाणी चंडिका गणपती संघानं आणि या ठिकाणी त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे लगेचच. 2 मिनिटात निर्णय सांगतो. या ठिकाणी आता या ठिकाणी पहिला सामना आपण खेळणार आहे. बाकीच्या इतर सर्व संघांना विनंती की त्यांनी आता मैदानाच्या बाहेर थांबलं तरी चालणार आहे आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी स्टेजवरती जायचंय. पाणी सांडलंय. या ठिकाणी